कशासाठी? मॅडम आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे आहे. आम्ही 1960 पासून साधारण कोतवाल म्हणून काम करतो. अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोटवार बुक एक राहायचं, ज्याचं आम्ही सगळं मेंटेन करत होतो. म्हणजे सरणापासून तर मरणापर्यंत काम करणारा हा कोतवाल आहे. आता मागच्या 3 महिन्यामध्ये आमचं नामकरण केलं या शासनाने. नामकरण असं केलं की कोतवालाचं महसूल सेवक केलं, ज्याचा आम्हाला कवडीचाही फायदा नाही. पण आम्हाला पाहिजे श्रेणी जगायला माणसाला पैसा लागतो. आम्ही सगळे इलेक्शनची कामं असू द्या, गावातली कुठलीही कामं असू द्या, ती सगळी कामं आम्ही करतो. परंतु तरीही हे शासन एवढं निगरगट्ट झालेलं आहे की त्यांचा आम्हाला श्रेणी द्यायचा विषयच उरलेला नाही. वारंवार आम्ही मोर्चे काढतो, आम्ही विनंत्या करतो. म्हणून परत तुमच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील शासनाला की किमान आमच्या कामाचा विस्तार बघा, आम्ही करणारे काम बघा. आम्ही 3 ते 7 गावं सांभाळतो, तुम्हाला महसूल गोळा करून देतो, तुमची रेती वाचवतो, आमच्या जीवावर खेळून घेतो आम्ही. तरीही तुम्ही आम्हाला म्हणजे श्रेणी द्यायसाठी मागं पुढं कचरता. काय मागणी आहे तुमची नेमकी? चतुर्थ श्रेणी मिळायला पाहिजे आम्हाला. 15,000 रुपयामध्ये आमचं कुणाचं भागत नाही. आज महागाईचा काळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला श्रेणी बहाल करावी या शासनाने आणि आम्हाला उपकृत करावे अशी आमची विनंती आहे. मला वेतन लागू व्हायला पाहिजे. कुठून आलेले आहे, कुठल्या गावात? वाशिमवरून. हां, वाशिम जिल्हा, वाशिम तालुका. आमची एकच मागणी आहे, फक्त आम्हाला जे शासन चतुर्थ श्रेणीपासून डावलत आहे. किती वर्षापासून तुम्ही काम? 40 ते 50 वर्ष झाले आम्ही चतुर्थ श्रेणी मागत आहोत. त्याबद्दल आमची एकच विनंती आहे शासनाला की फक्त आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी. 40 ते 50 वर्षापासून शासन तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे. आताही जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचा समोरचा पाऊल काय असेल? समोरचं पाऊल म्हणजे आमचं शिष्टमंडळ अंदर गेलेलं आहे, तर ते निर्णय घेईल. आणि आमची जी मागणी आहे 1964 पासूनची आहे. आमचं पद हे अवर्गीकृत होतं, कोतवाल हे पद आता महसूल सेवक झालं. आणि आमची चतुर्थ श्रेणीची मागणी 1964 पासूनची आहे. तेव्हा आम्ही पगारी म्हणून होतो, तलाठी पण पगारी म्हणून होतो. तलाठीच्या हाताखाली आम्ही काम करतो. आणि त्यांचं पद हे तलाठी 2400 रुपये पगार होता, आम्हाला 1200 रुपये पगार होता, 900 रुपये पगार होता आम्हाला. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आम्हाला ढावलला गेला आहे. चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळाली पाहिजे. आता हे पुढील आता 1964 पासून आम्ही 50 वर्षाचा काय झाला, चतुर्थ श्रेणी आम्हाला अजून मिळालेली नाही. आता जर नाहीच मिळाली आताही तर तुमचा समोरचा संघर्ष आमचा चालू राहील. आणि संघर्ष चालू असल्यामुळे आणि आता जो एक शासन निर्णय काढला आपलं इलेक्शनच्या अगोदर GRचा पाऊस पडला, त्याच्यामध्ये आमचा GR निघाला. त्या GRमध्ये 1500 रुपयाची वाढ दिली आणि 2026मध्ये तो लागू होईल. म्हणजे आम्ही 3 वर्ष दर 3 वर्षांनी 10% वाढ म्हणते. शासन आमची दिशाभूल करत आहे. म्हणून आम्हाला शासनाला मागणी आहे आमची का आमची चतुर्थ श्रेणी मंजूर करावी. संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे. सर, आपलं नाव सांगा, कुठून आलाय तुम्ही? शिष्टमंडळ गेला आहे, 40-50 वर्षापासून तुमची मागणी देखील सुरू आहे. आताही तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं समोर? मी नामदेव बाबाराव शिंदे, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना अध्यक्ष, पुणे या ठिकाणावरून आलेलो आहे. पूर्ण आमची राज्यातून लोक आलेले आहेत. या संदर्भात आमचे जवळजवळ 70 वर्षापासून आमचे सहकार्य बोललेलेच आहे तुम्हाला. 70 वर्षापासून आमची जी मागणी आहे ते वर्ग 4चे चतुर्श्रेणी वर्गात करण्यात यावे. पण अजूनही शासनाने कुठल्याच BJP असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या कुठल्याही शासनाने आमच्या आज तागायत दखल घेतलेली नाही आहे. त्यामुळं आम्हाला जे आजचं आंदोलन जे आहे सर्व महसूल सेवकांचं झालेलं आहे की आम्हाला चतुर्श्रेणी देण्यात यावी. आणि सेवानिवृत्त आमचे जे बांधव जे रिटायर झालेले आहेत यांना एक जो पेन्शन मिळावी म्हणून अंगणवाडी सेवकच्या हेतूने. आणि मग तिसरा जी मागणी जी आहे आमची ग्राम महसूल अधिकारी महसूल या ठिकाणी आमची 50% म्हणजे तलाठी सहवर्गामध्ये मागणी आमची त्यांनी मंजूर करण्यात यावी. आणि चौथी जी मागणी जी आहे आमची शासनाकडं 7/10/2024चा जे निर्णय निघालेला आहे ते निर्णय रद्द करण्यात यावा. आणि दुसरा निर्णय जे आहे 11 डिसेंबरमधला आता ज्या आरक्षित मागणी जी होती आमची की वयमर्यादा 50 करावी, पण त्यांनी 50 केली. पण त्यांची आमची पदोन्नती संदर्भात अट जी केलेली 10 वर्ष केलेली ती एक अट रद्द करावी. अशा आमच्या 5-6 मागण्या आहेत. त्या संदर्भात जर शासनाने मला आता आश्वासन दिलेले साहेबांनी, कॅबिनेट मंत्र्यांनी, की तुमचे एक 8 दिवसात महसूल मंत्री एकदा जर राज्याचे महसूल मंत्री स्थापन झाल्यानंतर ज्याच्याकडे पद जाईल त्यांची तुमची मिटिंग एक 8-10 दिवसात लावून देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. वाटतं तुम्हाला हे खोटे आश्वासनं देतात की मागण्या? खोटे आश्वासन आहेत. मागण्या कोणच पूर्ण करत नाही. मागण्या पूर्ण केल्या असतात आमचे लोक आलीच नसते आज इथं. तुमचा समोरचा संघर्ष काय असतो? आमचा संघर्ष आहे की आमच्या महसूल सेवकाला चतुर्श्रेणी पहिली बहाल करावी.
आमची जुनी मागणी. जर त्यांनी चतुर्श्रेणी बहाल केली नाही तर मुंबई या ठिकाणी आझाद या ठिकाणी परत आंदोलनाचा इशारा देणार आहे. तर नक्कीच हे जे आहे महाराष्ट्र राज्य संघटनेचे लोक आहे आणि यांना जे आहे चतुर्थ श्रेणी वेतन लागू करावं अशी एकंदरीतच मागणी आहे. एकूण 5 मागण्या आहे. हा संघर्ष जो आहे 40 ते 50 वर्षापासून यांची मागणी सुरू आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आझाद मैदानावर देखील आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा जे आहे या संघटनेकडून देण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.